आशाताईंच्या कार्यक्रमामध्ये मी असं म्हटलं होतं, एकदा आशाताईंचा सत्कार माझ्या हस्ते झाला होता आणि मी त्या कार्यक्रमात असं म्हटलं होतं की सध्या म्हटलं मोठ्या माणसांचे सत्कार करायला मोठी माणसं सापडत नाहीत, आमच्यावरती अटपायला लागतंय. आणि आजही तेच आहे. आज प्रभावळकर साहेबांसारखा एक, त्यांनी आता अत्यंत नम्रपणे काही गोष्टी सांगितल्या की माझ्यामध्ये दिग्दर्शकांनी ती गोष्ट पाहिली, तुमच्यातच का पाहिली? एवढे नट इथे रंगभूमीवरती असताना दिलीप प्रभावळकरांमध्येच त्या गोष्टी का पाहिल्या गेल्या? मला असं वाटतं ही महत्वाची गोष्ट आहे. आणि ती पाहिल्यानंतर ती गोष्ट त्यांनी साकारणं, आणि जसं आता तरी सांगितलं की एक व्हाईस प्रेसिडेंट कुठेतरी अमेरिकेमध्ये त्यांनी तात्या विंचू केला. अमेरिकेमध्ये आम्हाला फक्त तात्या ट्रम्पच माहिती आहे. तात्या विंचू पहिल्यांदा ऐकला. पण त्यांनी केलेले, मला असं वाटतं आपण त्याला शाळेमध्ये असतानाची गोष्ट, टेलिव्हिजनवरती गुंड्याभाऊ आणि चिमणराव हे ज्यावेळेला यायचं आणि ते ज्यावेळेला तुम्ही एक हाक मारायचात काऊ नावाची, तर ते डोळ्यासमोर तेव्हापासून दिलीप प्रभावळकर, आम्ही त्यांचा प्रभाव पाहत आलो. किती चित्रपट पाहिले, किती गोष्टी पाहिल्या. आणि मला असं वाटतं की भारताच्या इतिहासात, चित्रपटाच्या इतिहासामध्ये इतक्या प्रकारच्या विविध भूमिका करणारे मला असं वाटतं ते एकमेव कलाकार असतील. म्हणजे साधारणपणे 1 ते 20-25 असं जर समजा आपण प्रभावळकर पकडले तर 25-26 नंतर मला असं वाटतं कमल हसन असतील. परंतु एवढ्या भूमिका साकारायच्या आणि त्याचा प्रभाव इतकी वर्ष ठेवायचा किंवा राहतो अशा प्रकारे त्या भूमिका करायच्या. म्हणजे आत्ताच त्यांचा दशावतार आला, दशावतारमध्ये तर त्यांनी किती भूमिका केल्या.